तर तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशावरती असलेल्या पिंपळाची मूळ कापली गेलेली आहेत। आता त्यात सिमेंटही भरलंय। हे झाड मरून जावं अशी ट्रस्टची इच्छा आहे का, असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला। तर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूयात। आई तुळजाभवानीच्या मंदिरात प्रवेश करताना एक पिंपळाचं झाड मी पाहत आलोय। या पिंपळाच्या झाडाची मुळं कुठल्या पद्धतीने कापण्यात आली आहेत, त्यात सिमेंटही भरलंय असं देखील यावेळेला जितेंद्र आव्हाडांनी म्हटलेलं आहे। हे झाड आपोआप मरून जावं अशीच या ट्रस्टची इच्छा दिसते असं देखील यावेळेला जितेंद्र आव्हाडांनी म्हटलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी हे झाड कापण्यास परवानगी दिली का, परवानगी दिली नसल्यास काय कारवाई करणार, असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला। कुठे उडी घेत नाही, त्यांना एवढी उड्या मारायची सवय मी लहानपणापासून बघतो। त्यांचा बालमित्र आहे की तुळजाभवानी मंदिर हा पवित्र विषय आहे, त्या विषयामध्ये कोणी राजकारण करता कामा नये। संख्या वाढणार आहे आमच्या भाविकांची, त्याचा विचार करून ते एक चांगलं नियोजनबद्ध आराखडा बनवलेला आहे। तर काही त्रुटी असतील, त्या स्थानिकांच्या काही भावना आहेत, स्थानिकांच्या काही समस्या आहेत, त्याचा विचार करून त्यावर मार्ग काढून, तोडगा काढून आम्ही तो सुशोभीकरणाचा मार्ग पुढे नेऊ।